आणि प्रभाग 10 आणि प्रभाग 11 या दोन्ही प्रभागाच्या निवडणुकीनंतर या प्रभागाचे नगरसेवक कोण होणार आहेत, या शहराचा महापौर कोण होणार आहे, ही ठरवणारी निवडणूक उद्याचं आपल्या भागाचा भविष्य ही कुठलीचा बिडीचा हे बिडी घरकुल येणाऱ्या 5 वर्षासाठी आपण कुणाच्या ताब्यात देणार आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे। आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगानं या ठिकाणी उपस्थित असलेले शहर मध्येचे आमदार आणि ज्यांचं या भागावर आपल्यावर मनापासूनचं प्रेम आहे, आता आपण सगळ्यांनी बघितलं की भाषण करत असताना आपल्या सगळ्यांच्या प्रती असणारी त्यांची भावना, आपल्या सगळ्यांच्या प्रती असणारं प्रेम हे त्यांच्या शब्दातनं जाणवत होतं। ते या शहरातले कर्तृत्वदक्ष आमदार सन्माननीय देवेंद्र कोटेजी, आपल्या सगळ्यांसोबत या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर सूर्यप्रकाशजी कोटे, किसनजी सरवदे, खास करून महेश अण्णाचे सहकारी सन्माननीय हंसाटे सर, प्रकाशजी कोडम, शशिकांतजी कैची, विनोदजी केंजरला, रामदास मगर, श्रीनिवास गुरम, संतोष सोमा आणि त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे प्रभाग 10चे उमेदवार सन्माननीय उज्ज्वला दासरी, दीपिका यलदंडी, सतीश सिरसल्ला, प्रथमेश कोटे, युवराज सरवदे, शारदाबाई रामपुरे, मीनाक्षी कडगंची, अजय पोन्नम हे सगळे उद्याचे आपल्या सोलापूर शहराचे नगरसेवक। मी नगरसेवक जबाबदारीनं सांगतोय, निवडणुकीचं मतदान ही औपचारिकता राहिलेली आहे आणि मला विश्वास आहे महेश अण्णाच्या विचाराचा हा मतदारसंघ महेश अण्णांचा मुलगा प्रथमेशच्या नेतृत्वाखाली या भागातल्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही। या भागातली जनता विक्रमी मतानं या शहरातला सगळ्यात जास्ती मतानं निवडून आलेला प्रभाग म्हणून प्रथमेशचा प्रभाग आपण निवडून द्याल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता निवडणूक चालू आहे आणि सोलापूर शहराची निवडणूक असली की महेश अण्णांचं नाव घेतल्याशिवाय ही निवडणूक पुढे जाऊच शकत नाही। कोठे परिवाराचं नाव घेतल्याशिवाय सोलापूर शहराच्या निवडणुकीचं गणित पुढे जाऊच शकत नाही। दुर्दैवानं महेश अण्णांचं निधन झालं आणि महेश अण्णांचं निधन झाल्यानंतर आपण सगळ्यांनी अण्णांच्या प्रती असणारं प्रेम सातत्यानं व्यक्त केलं, पण जो भाग महेश अण्णांच्या प्रेमानं मोठा झाला, ज्या भागामधले कार्यकर्ते महेश अण्णांच्या नेतृत्वाखाली तयार झाले आणि ज्या भागानं महेश अण्णांच्यावर सातत्यानं प्रेम केलं, तो भाग, त्या भागाचा विकास, त्या भागातली जनता ही आमची जबाबदारी आहे हे सातत्यानं कोठे फॅमिलीनं सांगितलं आणि त्याचाच भाग म्हणून आज प्रथमेश आणि त्यांचे सगळे सहकारी आपल्या भागामधनं निवडणूक लढवत आहेत। या भागाच्या विकासाची निवडणूक आपल्यासोबत लढत आहेत। पण आपल्याला मला या निमित्तानं सांगायचं, या भागातले अनेक प्रश्न आहेत,
ते प्रश्न सोडवण्याची भूमिका सातत्यानं महेश अण्णांनी घेतली असेल, त्यानंतर नगरसेवक म्हणून आपल्या सगळ्यांनी, प्रथमेशने या भागातला प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतली असेल, या सगळ्यांनी सातत्याने ही भूमिका घेतलेली आहे. मला इथली परिस्थिती माहिती आहे. मी पालकमंत्री झालो आणि पहिल्यांदा शहरामध्ये आलो तेव्हा महेश अण्णांना भेटण्याचा योग आला नाही. मी येण्या अगोदर महेश अण्णांचं निधन झालं होतं आणि महेश अण्णांच्या कुटुंबियांना भेटण्याचा योग मला आला. पण या शहरात आल्यानंतर, किंबहुना या शहरात नव्हतो तेव्हा सुद्धा महेश अण्णांच्याबद्दल, कोटे फॅमिलीबद्दल, सोलापूर शहरातल्या त्यांच्या महत्त्व याविषयी मी सातत्यानं ऐकून होतो. जेव्हा जेव्हा सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लागायची तेव्हा तेव्हा सातत्यानं कोटे फॅमिली चर्चेत असायची आणि हे मी सातत्यानं अनुभवलेलं आहे. त्यामुळे महेश अण्णांच्या नंतर ही जबाबदारी आता देवेंद्र कोटेजींच्यावर आली. तेव्हा देवेंद्र सातत्यानं मला सांगायचे की भाऊ, अण्णांच्या नंतर या कुटुंबाची जबाबदारी माझी आहे. या कुटुंबाच्या सोबत हजारो लोक आहेत जी आमच्या कुटुंबावर प्रेम करतात, त्यांची जबाबदारी आमची आहे. यासाठी या भारतीय जनता पक्षाच्या प्रवाहामध्ये सगळं कुटुंब एकत्र आलं पाहिजे. जे कुटुंब अण्णांनी सातत्यानं टिकवलं आणि मोठं केलं, मग ते जनतेच्या रूपानं असेल, त्या कुटुंबाच्या रूपानं असेल, हे कुटुंब अण्णांनी मोठं केलं. त्या कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि एकत्र येऊन जनतेची सेवा केली पाहिजे. आणि ही सेवा करायची असेल तर भारतीय जनता पक्षापेक्षा चांगलं कुठलंही माध्यम असू शकत नाही, ही भूमिका घेतली. म्हणून प्रथमेश आणि त्यांचे सगळे सहकारी भारतीय जनता पक्षामध्ये आले. मी प्रथमेशला जवळून बघतोय, त्यांच्या सहकार्यांना जवळून बघतोय. सातत्याने आपल्या भागाच्या विकासाची भूमिका, या भागातल्या प्रश्नाची भूमिका सातत्याने सांगितलं मला की आम्हाला काही नको, या भागातल्या जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत. या जनतेनं आमच्यावर प्रचंड प्रेम केलंय, अण्णांच्यावर प्रचंड प्रेम केलंय. अण्णांच्या नंतर ह्या जनतेला पोरकं वाटू नये अशा पद्धतीचं काम, अशा पद्धतीची ताकद भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमच्या पाठीशी उभी करा, ही भूमिका सातत्यानं प्रथमेशने घेतली. आणि मी आपल्याला शब्द देतो, देवेंद्रजी तुम्ही तर आमदार म्हणून आहेच आहे, पण मी आपल्या सगळ्या जनतेला शब्द देतो की अण्णांच्या नंतर या कोटे फॅमिलीची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे. या कुटुंबाला काही कमी पडणार नाही, या भागातल्या विकासाला काही कमी पडणार नाही. या भागातल्या कुठल्याही अडचणीला मार्ग काढण्याची ताकद आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून प्रथमेश आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मिळेल, याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण नाही. राहिला विषय माझा, पालकमंत्री म्हणून मी आहे. प्रथमेश चिंता करू नका, तुम्ही माझे लहान बंधू आहात. देवेंद्र माझा भाऊ आहे आणि आम्ही सगळेजण एकत्र काम करत असतो. आणि जेव्हा प्रथमेशला आम्ही आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना पक्षात घेतलं तेव्हा प्रथमेश अनेकदा म्हणायचा, भाऊ जमल का, भाऊ या पक्षात आमचं कसं होईल. पण मी या ठिकाणी शब्द देतो, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या बिडी घरकुल चाळीला काही कमी पडू देणार नाही. लागेल तर सगळा निधी इथं असेल ते सगळं काम पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या ठिकाणी घेतो, हे सांगण्यासाठी आज वास्तविक पाहता मी या ठिकाणी आलो. आपल्या सगळ्या भागातले प्रश्न असतील, खास करून इथं आल्या मला एक प्रश्न सांगितला प्रथमेशनं की 1988 मध्ये म्हाडाकडून 540 चौरस फुटाचं घर या भागातल्या जनतेला मिळालं आणि या मिळालेले घरं, या घरामध्ये हा कामगार राहतोय. परंतु आजपर्यंत ही घरं त्या कामगार बांधवांच्या नावावर झाली नाहीत आणि ती घरं या कामगारांच्या नावावर झाली पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका प्रथमेशनं मांडली. तीच खरं अण्णांना श्रद्धांजली ठरेल, ही भूमिका या ठिकाणी मांडली. मी तुम्हाला एवढंच सांगतो, या प्रश्नाला मार्ग काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि महाराष्ट्र शासन असेल, याच्यातला तुमचा वकील म्हणून
कोर्टाचा वकील द्यायची गरज नाही आणि वकिलाला फी द्यायची आवश्यकता नाही. हा जयकुमार गोरे या विडी घरकुल चाळीचा वकील म्हणून शासनाकडे आपली वकिली करेल आणि आपली घरं आपल्या नावावर करण्यासाठी प्रयत्न करेल. हा शब्द या निमित्तानं आपल्या सगळ्या बांधवांना देतो. या भागातले अनेक विषय आहेत. या सगळ्या विषयांना मार्ग निघाला पाहिजे. या सगळ्या प्रश्नांना मार्ग निघाला पाहिजे. ही भूमिका या निमित्तानं आपण सगळे मिळून घेतोय. पण माझा इथं येत असताना सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे. देवेंद्रने आता बोलताना सांगितलं की आमची जबाबदारी आहे. ही जनता, ही लोक, हे अण्णांचं कुटुंब आहे, हे आमचं कुटुंब आहे आणि या कुटुंबाच्या अडचणी ही आमची जबाबदारी आहे. आणि ह्या जबाबदारी सोडवण्याची ताकद तुमच्या रूपाने यांना मिळाली पाहिजे. ही भूमिका देवेंद्रनं मांडली. मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगेन, या भागातल्या प्रत्येक प्रश्नासंदर्भात भूमिका घेत असताना कोटे कुटुंबात वाढलेला हा देवेंद्र कोटे या ठिकाणी बसलेला आहे. आजपर्यंतच्या या शहराच्या इतिहासामध्ये अनेकांनी या शहराच्या विकासाची भूमिका घेतली असेल. शहरामध्ये मध्यमध्ये अनेक आमदार झाले असतील. याच्या अगोदर 3 वेळा मध्यमध्ये इथले खासदार आमदार होते, परंतु त्या भागाचं विकासाचं कुठलंही काम पूर्णत्वाला त्यांना नेता आलं नव्हतं. पण देवेंद्र आमदार झाले. 147 कोटी रुपयाचा निधी एक वर्षामध्ये त्यांनी मतदारसंघामध्ये आणला की जो निधी मध्यमधल्या आमदार त्यावेळी प्रणितीताई होत्या त्यांनी 15 वर्षात आणू शकल्या नव्हत्या. खासदार म्हणून काय केलं ते मी तर सांगणारच नाही. खासदार म्हणून त्यांचं एकच काम आहे, चॅनलवर यायचं आणि मोदींना शिव्या द्यायच्या. म्हणजे चॅनलवर यायचं आणि फडणवीस साहेबांना शिव्या द्यायच्या. खासदाराचं एवढंच काम आहे असं त्यांना वाटतं, असं माझा समज आहे. याच्या पलीकडे या शहराच्या इथल्या कामगारांच्या कुठल्या प्रश्नासंदर्भात बोलायचं नाही. इथं विधानसभेत लोकसभेत कधीतरी बीडी कामगाराचा विषय घ्यायचा, फक्त भाषणापुरता, पण प्रश्न सोडवण्यासाठी कधी काम झालं नाही. म्हणून माझं आपल्याला एवढंच या निमित्तानं सांगणं आहे, या भागातल्या सगळ्या बीडी कामगारांचे प्रश्न असतील, या भागातल्या जनतेचे प्रश्न असतील, या संदर्भात भारतीय जनता पक्ष ताकदीनं काम करेल. आणि आम्ही सगळेजण, देवेंद्र कोटे असतील, मी असेन, आम्ही सगळेजण या विभागातल्या सगळ्या उमेदवाराच्या पाठीशी ताकदीनं उभा आहे. इथला प्रत्येक प्रश्न सोडवण्याची भूमिका आम्ही घेऊ, हा शब्द या निमित्तानं देतो. आपण सगळे कामगार बांधव आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कोल्हापूर शहराचं वैभव हा बीडी कामगार आहे. सोलापूर शहराचं वैभव इथला बीडी उद्योग होता. सोलापूर शहराचं वैभव इथला वस्त्रोद्योग आणि इथला वस्त्रोद्योगात असणारा कामगार हा इथला वैभव होता. पण अलीकडच्या कालखंडामध्ये आपण पाहतोय बीडी कामगार आणि बीडी उद्योग वेगानं कमी होतोय, त्यासोबत वस्त्रोद्योग कमी होतोय. बदलत्या परिस्थितीमध्ये मशिनरी आल्या, लोकांच्या हाताचं काम कमी झालं, लोकांमध्ये बेरोजगारी वाढली, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि वेगानं सोलापूर शहराची लोकसंख्या कमी व्हायला लागली, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा या सोलापूर शहराचं वैभव पुन्हा मिळालं पाहिजे, ही भूमिका आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली, भारतीय जनता पक्षानं घेतली. आणि त्या भूमिकेला बळ देण्याचं काम या शहरातले आमदार म्हणून देवेंद्र कोटे असतील, विजय मालक असतील, सुभाष मालक असतील, या सगळ्या आमदारांनी घेतली. आणि या शहराच्या विकासाची दारं आता उघडी होताना आपण बघतोय. अनेक वर्षापासूनचा या शहराचा विमानाचा प्रश्न होता ना. अनेक वर्षापासून या शहराची विमानसेवा कधी चालू होणार, या शहरानं राज्याचं नेतृत्व केलं. या शहरामध्ये अनेकदा अनेक पक्षाची लोक निवडून आली, पण त्यांना विमानसेवा चालू झाली आणि चालू झाली तर चालू राहिली नाही, ती बंद पडली. आता सोलापूरची विमानसेवा चालू झाली. विमानसेवा आता विमान गोव्याला चालू झालं. पहिल्यांदा बघा, इथल्या खासदारांनी त्या विमानसेवेचं स्वागत केलंच नाही. म्हणे आता ही विमानसेवा गोव्याला जाणार आणि गोव्याला गेल्यावर इथली पिढी बिघडणार. माझा प्रश्न आहे, ताई,
तुम्हाला कसं माहिती की गोव्याला गेल्यावर बिघडतं? हा, जाऊन आले तर कसं करतं? गोव्याला गेल्यावर पिढी बिघडते. आपण सगळ्यांनी पाहिलं गोव्याची विमानसेवा उत्तम चालू आहे. गोवा हे जगातलं सगळ्यात मोठं पर्यटन क्षेत्र आहे, लक्षात ठेवा. आणि गोव्यातनं सगळ्या जगामध्ये विमानं जातात, अशा पद्धतीची परिस्थिती गोव्यातनं आहे. आणि आता गोव्याची विमानसेवा खूप सुंदर चालली आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं, अरे गोव्याचं विमान चालू झालं, पण मी गॅरंटीनं सांगते मुंबईचं कधीच चालू होणार नाही. बघा खासदार कसा असला पाहिजे, आता गोव्याचं चालू झालंय, आता मुंबईचं चालू करू, हे सांगणारा खासदार असला पाहिजे, हे का नाही? काय म्हटलं त्या, आता मुंबईचं कधीच चालू होणार नाही. आता मुंबईची विमानसेवा पण चालू झाली. आता मुंबईची विमानसेवा चालू झाली, आता मुंबईला विमान जातंय आणि ते पण हाऊसफुल असते. आता या शहराचं नाव जगाच्या नकाशावर हवाई सेवेला जोडलं, आहे का नाही? वैभव, आपलं शहराचं वैभव आहे का नाही? कदाचित आम्हाला विमानात बसायची संधी मिळेल, नाही मिळेल, कदाचित आम्ही बसू विमानात. म्हणजे इथलं कोण विमानात बसणार आहे का? बिडी कामगाराचा अधिकार नाही विमानात बसायचा, त्यांची ताकद नाही विमानात बसायची. विमानात फक्त कोणी बसायचं? शिंदेनीच बसायचं. उलटा असा विचार केला पाहिजे की माझ्या बिडी कामगाराच्यात एवढी ताकद आणेन की ते विमानानं प्रवास करतील. नकारात्मकता असली नाही पाहिजे. हे सोलापूर सिद्धरामेश्वराची नगरी आहे, हे सोलापूर विठुरायाची नगरी आहे. या सोलापूरच्या बाजूला आई तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि सोलापूर पासून 20 किलोमीटर अंतरावर अक्कलकोटचं अक्कलकोट स्वामीचं स्थान आहे. आणि हे स्थान आता विमानानं जोडले, लक्षात घ्या. आणि आता इथलं पर्यटन क्षेत्र ताकदीनं उभं राहील, इथलं धार्मिक पर्यटन ताकदीनं उभं राहील. आणि आता विमानानं जेव्हा विमानसेवा चालू होईल तेव्हा इथं बंद पडलेले उद्योग उभे करण्यासाठी उद्योगपती इथं येतील. आता कुणाला वेळ आहे हो एस टीनं प्रवास करायला, रेल्वेनं प्रवास करायला? जग आता पुढं गेलं आहे, त्यामुळे विमानसेवा आली की उद्योग पण इथे येतील. मग आपल्या सगळ्यांना मला सांगायचं आहे, हे वैभव या शहराचं पुन्हा प्राप्त झालं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण काम करतोय. त्यामुळे विमानसेवा असेल, या शहरातला IT पार्क असेल, खास करून इथे युवक बांधव आमचे बसलेले आहेत सगळे, या युवकांच्या दृष्टीनं IT पार्क हा शहरातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जो आमच्या युवकांच्या हाताला काम देईल, युवकांना पायावर उभा करेल. अशा पद्धतीचा IT पार्क उभा करण्याचा निर्णय आता भारतीय जनता पक्षानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला आहे. आपल्या आमदारांनी त्याचा पाठपुरावा केला. आता IT पार्कची जागा फायनल झाली, IT पार्क मंजूर झालं. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये IT पार्क तयार होईल आणि इथल्या कामगार बांधवांच्या मुलांना आता IT पार्कमध्ये काम करण्याची संधी मिळेल. त्याला असणारे पूरक उद्योग तयार होतील आणि इथं सोलापूर शहराची एक वेगळी ओळख या निमित्तानं निर्माण होईल. या निवडणुका कशासाठी लढायच्या असतात हो? कशासाठी? कुणाला तरी नगरसेवक पद लावण्यासाठी? पुढं उभं राहिलेल्या लोकांना माझा प्रश्न आहे, तुम्ही सांगा की निवडणूक कशासाठी लढताय? कशा पुढचे उमेदवार कशासाठी लढताय? आता देवेंद्र प्रथमेश उभा राहिला, नगरसेवक झाला, तर बिडी कामगाराचा प्रश्न घेऊन पालकमंत्र्याकडे येईल, बिडी कामगाराचा प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्याकडे जाईल का नाही? समोरचे कुणाकडे जाणार? समोरचे कुणाकडे जाणार? समोरचे पण इकडेच येणार. मग मला सांगा, समोरचे पण इकडेच येणार असते, आताच इकडे या ना, कशाला तिकडे जात आहे? माझा जनतेला सवाल आहे, आपल्याला न्याय कोण देऊ शकतो? आपलं काम कोण करू शकतो? 1 रुपयाचं काम मी सांगितलं ना, मी जेव्हा पालकमंत्री म्हणून इथं आलो तेव्हा MIMचे काही नगरसेवक माझ्याकडे आले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नगरसेवक माझ्याकडे आले आणि मला विनंती केली, हात जोडतो पालकमंत्री महोदय, मी 5 वर्ष झालं
नगरसेवक होतो आणि पुन्हा प्रभागामध्ये 2 वर्ष झाली निवडणूक नाही, 8 वर्ष झाली माझ्या मतदारसंघात रुपयाचं काम झालं नाही. आता तरी लोकांच्या पुढे जायचंय, निवडणूक आली, आम्हाला थोडी कामं द्या. ही अवस्था विरोधातल्या नगरसेवकांची होती, लक्षात ठेवा. आता लहान मुलाला जरी विचारलं की सोलापूरचा महापौर कुठल्या पक्षाचा होणार आहे, कुठल्या रे, अरे 5 वर्षाचं पोरग सुद्धा सांगते की सोलापूरचा महापौर भारतीय जनता पक्षाचाच होणार आहे. आता जर भारतीय जनता पक्षाचा महापौर होणार आहे तर विरोधातली माणसं निवडून काम होणार आहे, होणार आहे. तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे, आपण या भागातले दोन्ही प्रभागातले 8च्या 8 उमेदवार बहुमतानं निवडून द्यायचे आहे. खास करून माझी विनंती आपल्याला आहे, या प्रभागातनं देवेंद्र दादा, या प्रभागाला माझा शब्द आहे प्रथमेश, या शहरातल्या सर्वाधिक मतानं जर तुम्ही निवडून दिलं तर या प्रभागासाठी 10 कोटी रुपयाचा विकास निधी मी इथं जाहीर करतोय. मी 10 कोटी रुपये इथं जाहीर एवढ्यासाठी करतोय, लक्षात घ्या. एक नगरसेवक 5 वर्षात सुद्धा 10 कोटीचं काम करू शकत नाही. तुम्ही रेकॉर्ड मतानी बघा, अजून पण चिठ्ठ्या पाठवतात लोक खाल्लं. रेकॉर्ड मतानं तुम्ही निवडून द्या. या भागातला पहिला शब्द माझा आहे आणि तुम्हाला माहिती आहे जयकुमार गोरेने एकदा शब्द दिला की तो दिला. त्यामुळे आपल्या सगळ्यांना मला या ठिकाणी सांगायचं, बहुमतानं नाही, उच्चांकी मतानं ह्या प्रभागातले नगरसेवक निवडून द्यायचे आहे. आणि मला विश्वास आहे या प्रभागावर, मला विश्वास आहे या प्रभागातनं विक्रमी मतानं, या शहरातल्या सगळ्यात जास्त मतानं आपण इथले नगरसेवक निवडून देणार आहे. खास करून प्रथमेशला आपण निवडून देणार आहे. त्यामुळे या भागातले प्रश्न सोडवण्याची क्षमता, या भागातली प्रश्न सोडवण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये. आपण बघतो पाण्याचा प्रश्न आहे. आता दुहेरी पाईपलाईनचं काम झालंय आणि दुहेरी पाईपलाईनचं काम झाल्यानंतर या शहराला रोज पाणी देण्याचा संकल्प या शहराचे आमदार आदरणीय देवेंद्र फडणवीस, देवेंद्र कोटेंनी घेतलेला आहे. बघा आता नाव कसं आहे. एक घोषणा तर ही अशी केली पाहिजे की केंद्रामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र आणि सोलापूरमध्ये दुसरा देवेंद्र. त्यामुळे या शहराला रोज पाणी दिलं पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प देवेंद्र कोटे आणि या शहरातल्या आमदारांनी केला आहे. खास करून कोटे साहेबांचं मी मनापासून धाडसाचं कौतुक करेन, त्यांच्या धाडसाचं कौतुक करेन. त्यांनी शपथ घेतली की माझ्या सोलापूर शहरातल्या भगिनींना आणि भावंडांना किंवा सोलापूर शहराला रोज पाणी दिल्याशिवाय मी निवडणुकीचं मत मागणार नाही. ही हिंमत दुसऱ्या कोणात असू शकत नाही, ही ताकद दुसऱ्या कोणामध्ये असू शकत नाही, हे धाडस दुसऱ्या कोणामध्ये असू शकत नाही, ते कोटेंच्यामध्ये आहे. हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. त्या शहराचा रोज पाणी पुरवठा करण्याचा संकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला आहे. या शहरातली अंतर्गत पाईपलाईन खराब झाली. 40-50 वर्षापूर्वीची अंतर्गत पाईपलाईन आहे. ती पाईपलाईन बदलल्याशिवाय आता या भागाला पाणी रोज देणं शक्य नाही. मला सांगायला आनंद होतो, देवेंद्र कोटे असतील इथल्या आमदारांच्या माध्यमातून सातत्यानं पाठपुरावा झाला. सातत्याने मला बिचाऱ्यांनी बसू दिलं नाही. अगदी मुंबईला गेलो तर इथनं पीएला पाठवून माझ्यासोबत देणार. पण पाणी पुरवठ्याचा पाठपुरावा झाला पाहिजे. निवडणुकीच्या आधी टेंडर निघालं पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. दुहेरी पाईपलाईन झाली, पण शहरातली सगळीच्या सगळी
इंटरनल पाईपलाईन जी आहे ही नवीन करण्यासाठी 892 कोटी रुपये मंजूर झाले. फक्त मंजूर नाही झाले, टेंडर पण झालं, टेंडर चालू आहे आता. आणि आज शहरातली सगळी व्यवस्था बदलून जाईल आणि या शहराला रोज पाणी मिळेल. त्यामुळं या शहरातल्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी इथली MIDC पलीकडे असेल, MIDCच्या रस्त्याचा विषय असेल, तो हातामध्ये घेतला. MIDCत गेला, रस्त्याची अवस्था बघा काय अवस्था आहे. एकदा खासदारांना दाखवा. 15 वर्ष इथले आमदार तुम्ही होता, आता खासदार तुम्ही आहे. त्यांच्या उंचीचे खड्डे पडलेले आहेत तिथं. नाही मी हसू नका, खरंच बघा जाऊन. त्यांच्या उंची एवढे खड्डे पडले. पण त्या MIDCतले रस्ते झाले पाहिजेत ही भूमिका देवेंद्र कोटेंनी घेतली. आणि मला सांगायला आनंद होतो 55 कोटी रुपये त्या MIDCतल्या रस्त्यासाठी एका वेळी मंजूर झाले. आता ती कामं आपण हातामध्ये घेतलीत. या भागातल्या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका घेतोय. केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार आपल्या पाठीशी उभं आहे. इथं बसलेला प्रत्येक माणूस शासनाच्या कुठल्या नाही कुठल्या योजनेचा लाभार्थी आहे. खरं आहे ना? प्रत्येक माणूस इथं बसलेल्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत. तुम्हाला आठवत असेल लाडकी बहीण योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणली होती निवडणुकीच्या आधी. आणि ही योजना आणली. योजना आणल्यानंतर या भागातल्या खासदार सगळ्यात पहिला म्हणला ह्या निवडणुकीचा जुमला आहे. लाडकी बहीण योजना ही निवडणुकीसाठी आणली. निवडणूक झाली की बंद होईल. लाडक्या बहिणींना माझा प्रश्न आहे, लाडक्या बहिणीनं तुमची लाडकी बहीण योजना बंद झाली? झाली बंद? चालू आहे ना? ही लाडकी बहीण योजना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाची आहे. तुम्हाला सांगतो आपला सक्का भाऊ सुद्धा, ज्या भावाकडे तुम्ही वर्षातून एकदा राखी बांधायला जाता ना, सक्का भाऊ सुद्धा राखी बांधायला गेल्यावर 100 रुपये ताटात टाकताना 3 वेळा बायकोकडे बघतो. आणि बायको होय म्हणली तरच ताटात टाकतो, नाही तर पुन्हा खिशात टाकतो. खरं आहे का खोटं आहे ते? आता साडीचा जमाना तर गेलाय. साडी सहज कोण देत नाही, सहज कोण देत नाही. वर्षातनं एकदा 100 रुपये देताना राखी पौर्णिमेला भाऊ मागं पुढं बघतो. तुमचा देवा भाऊ तुमच्या बहिणीच्या अकाउंटला महिन्याला 1500 रुपये पाठवतो. लक्षात घ्या, 1500 रुपये तुमच्या अकाउंटला येतं ना महिन्याला. तो देवा भाऊ ते भारतीय जनता पक्ष आहे. लक्षात ठेवा, त्यांचं कमळ आहे देवा भाऊचं. 100 रुपये ताई महिलांना, आमच्या भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करायचं, स्वाभिमानानं उभं करायचं, ही भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली, भारतीय जनता पक्षानं घेतली. नाहीतर ताई 100 रुपये मागायला सुद्धा गड्याकडं 2-3 वेळा 10 वेळा 100 रुपये मागायला लागायचं. खरं आहे का नाही? आणि 100 रुपये नवऱ्यानं दिलंच तरी 3 वेळा हिशोब मागतो तो. तुला 100 दिलं होतं काय झालं, तुला 100 दिलं होतं कसं कुठं घालवलं. पण एक बघा, तोच नवरा आता माझ्या बहिणीला म्हणतो तुझ्या अकाउंटला काही शिल्लक आहेत का ग? खरं आहे का खोटं आहे ताई? खरं आहे का नाही? मग हे कुणामुळे झालं? कुणामुळं? देवाभाऊमुळे झालं. म्हणून देवाभाऊला विसरून चालणार नाही, आपल्या कमळाला विसरून चालणार नाही. माझ्या बहिणींना सांगणार, घरोघरी जावा आणि सगळ्या बहिणींना सांगा आपला देवाभाऊ हाच आपला तारणहार आहे. तो आपल्याला मदत करतो, तो आपल्या पाठीशी उभा राहतो. त्या देवाभाऊच्या कमळाला विसरून चालणार नाही. ही भूमिका आपल्याला घ्यायला लागेल. ध्यानात ठेवा. गेल्या 8 वर्षापासून आपण बघतोय रेशनिंगचं धान्य. 8 वर्षापासून बघतोय आपण रेशनिंगचं धान्य. पहिलं रेशनिंगचं धान्य आणायला जायचं म्हणलं तर काय लागायचं? पैसे लागायचे का नाही? पैसे घेऊन जायचो आणि मग रेशनिंगचं धान्य मिळायचं. आता दुकानात जाताय मोकळ्या हातानं आणि येताना पोतं घेऊन येत आहे. आमच्या बहिणीला वजं उचलत नाही एवढं धान्य मोफत मिळतं का नाही? 8 वर्ष झालं धान्य मोफत मिळतंय.
ते भारतीय जनता पक्षामुळे मिळते, लक्षात ठेवा. मोदीजींच्यामुळं, फडणवीस साहेबांच्यामुळे मिळतंय. या पक्षाला विसरून चालेल का ताई? चालेल का? सगळ्या लाडक्या बहिणींना माझं सांगणं आहे, अरे भाऊ महिन्याला आपल्याला ओवाळणी देतो, एकदा भावाला ओवाळणी द्यायची कमळाच्या तुपानं, ती देण्यासाठी कुठं कमी पडू नका. तेव्हा असे अनेक विषय आपल्याच आहे. आपल्या सगळ्यांना माझी या निमित्तानं विनंती आहे, या भागातल्या सगळ्या प्रश्नासंदर्भातली आमची भूमिका प्रामाणिक आहे. अगदी प्रथमेश असेल तर जे सगळे सहकार्य असेल, या सगळ्या सहकार्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहे. या भागातल्या प्रश्नासंदर्भात, या भागातल्या अडचणी संदर्भात प्रथमेश आणि इथल्या आठीच्या आठी उमेदवाराला काही कमी पडू देणार नाही, हा शब्द या निमित्तानं मी देण्यासाठी इथं आलोय. आणि तो शब्द देऊन इथून मी जातोय. मला खात्री आहे या 16 तारखेला निकाल लागेल, 16 तारखेला निकाल लागेल, तेव्हा या भागातले सगळे युवक माझ्या मोबाईलवर SMS करतील, काय पालकमंत्री साहेब आम्ही तुमचा शब्द पाळलाय, प्रथमेश या शहरातनं सगळ्यात जास्त मतानं निवडून आलाय, आमच्या 8 कोटीचं काय झालं, आमच्या 10 कोटीचं काय झालं. हा SMS करायची संधी तुम्ही एवढी मेहनत करा, एवढी मेहनत करा. आता 2च दिवस राहिलेत आणि 2 दिवसाच्या मेहनतीत जर 10 कोटी मिळणार असतील विकासाला, तर आपण ताकदीनं काम केलं पाहिजे. आणि या प्रथमेशच्या इथल्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, ही विनंती या निमित्तानं करतो. प्रभागामध्ये 8 उमेदवार आहेत. या 8च्या 8 उमेदवारांना ताकदीनं मत द्यायचं आहे, इकडं तिकडं बघायचं नाही. ह्यो आपला तोपला काय नाही. 8च्या 8 उमेदवाराला भारतीय जनता पक्षाच्या चिन्ह कमळ आहे, कमळ चिन्हासमोरचं बटन दाबायचंय आणि या सगळ्या उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यायचंय. एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.